स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी सगळीकडे फिरत आहे, काय याच्या पाठीमागचं कौतुक आहे? हे बघा, वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्त्यांचा मेळावा हा 27 आणि 28 तारखेला आयोजित केला होता. हा काल कोल्हापूर आणि सातारा इथे झालाय आणि आज सांगली आणि सोलापूर इथे हा कार्यक्रम पार पडतोय. हा ओरिजिनली जो आमचा प्लॅन होता तो प्लॅन स्थानिक स्वराज्य संस्था आणि येणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीची प्रक्रिया ह्याच्याबद्दल लोकांचं ट्रेनिंग घ्यायचं, प्रशिक्षण घ्यायचं आणि वंचितच्या कार्यकर्त्यांना अजून बळकट बनवून ताकदीने लढायला पुढे करायचं. पण हेच नियोजन केलेलं असताना गेल्या 3 दिवसांमध्ये जो आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय आणि त्या पावसामुळे जो पूर आलाय आणि जे नुकसान झालंय ते बघताच आम्हाला बऱ्याच ठिकाणातनं कार्यकर्त्यांचे आणि लोकांचे फोन आले आणि त्यांचे म्हणणं होतं की एकदा आमच्या गावाला व्हिजिट करा. तर मग ते सगळी माहिती घेतल्यानंतर आम्ही जो आमचा ओरिजिनल ट्रेनिंग आणि इलेक्शनच्या प्रशिक्षणाचा प्रोग्राम होता तो जरा मागास ठेवून आता पुढचा दौरा आणि मेजॉरिटी दौरा हा पूरग्रस्तांना भेटणं आणि जास्तीत जास्त ठिकाणी जिकडे पाणी चढलं तिकडे व्हिजिट करणं ह्याच्यामध्ये घालवलं. आत्ताच आपल्याशी बोलायला याच्या आधी अणवणी ह्या गावामध्ये मंगळवेढा तालुक्यामध्ये होतो आणि तिकडची परिस्थिती बघितली आणि अजून उद्या आणि त्याचबरोबर आता पंढरपूर तालुक्यातल्या इतर गावांना व्हिजिट केली आणि उद्या करमाळा आणि सोलापूर आणि मोहोळ इकडच्या काही गावांना व्हिजिट होईल आणि तिकडच्या लोकांना भेट देईल आणि मग पुढे त्यांची समस्या काय, त्यांच्या अडचणी काय या समजून आम्ही त्याच्यावरती ताबडतोब ऍक्शन घ्यायचा प्रयत्न करू. माढा असेल, करमाळा असेल, मोहोळ, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या भागामध्ये इतिहासात पहिल्यांदाच सीना नदीला पूर आलेला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, म्हणजे शेतकरी देशोधडीला लागलाय. आता आपण सांगोला तालुक्यात आहात, तिथे देखील अतिवृष्टी झालेली आहे. दाणीपेच्या बागा अक्षरशः कुजून गेलेल्या आहेत. मंत्री, मुख्यमंत्री येतात बांधावर, शेतकऱ्यांना भेटतात आणि निघून जातात, पण ठोस अशी काहीही निधीची घोषणा या ठिकाणी, मदतीची घोषणा झालेली नाही. वंचितकडून काय पुढचं हे धोरण असेल? हे बघा, आम्ही जे लोकांना भेटतोय आता आणि पूरग्रस्तांना ज्या भेटी घेतोय ते ह्याच्यासाठीच घेतोय की आम्हाला त्यांची समस्या आणि त्यांच्या अडचणी काय ते कळू. आता तुम्हाला छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही आता ज्या गावात आलो आणून तिकडे कोणाच्या शेताला किंवा शेतमालाला नुकसान नव्हतं झालं, तर तिकडे थेट लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं आणि ते असंच राहिलं तर 2 दिवसामध्ये घर कोसळेल अशी परिस्थिती. पण दुसऱ्या बाजूला तुम्ही मोहोळची जर चित्र बघितलं तर तिकडे खूप जास्त प्रमाणामध्ये शेती पाणी खाली गेली आणि शेतमालाचं नुकसान झालेलं आहे. तर ज्या ठिकाणी जाऊ तिकडच्या लोकांना भेटून त्यांची समस्या काय, त्यांची अडचण काय आणि त्यांची समस्या अडचण समजून घेऊन, त्यांच्या मागण्या समजून घेऊन, त्यांच्या मागण्या अजून ठामपणाने सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि या लोकांचा आवाज म्हणून त्यांच्यासाठी निधी घेऊन येण्यासाठी आम्ही मदत करतोय. आता तुम्हाला छोटं उदाहरण द्यायचं झालं तर काही ठिकाणी जिकडे शक्य होतं तिकडे तहसीलदारांना आणि तलाट्यांना सांगून रिक्वेस्ट करून इमिजिएटली मेडिकल कॅम्पची आयोजन हे करण्यात आलं होतं. त्याचबरोबर जिकडे धान्य हे लागत होतं किंवा इमिजिएट फूड लागत होतं तिकडे जेवण, राशन आणि कडधान्य हे वंचितच्या कार्यकर्त्यांनी पोचवलं. आणि हेच बोलत असताना जी सरकारची निधी आहे म्हणजे ती पूरग्रस्तांसाठी निधी आहे, सीएमचा रिलीफ फंड आहे आणि महाराष्ट्र राज्याची पण एक निधी आहे. ही निधी कधीही पूरग्रस्तांना मिळत नाही. तुम्हाला जर एक्झॅक्ट उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला माहिती असेल की 2024 ऑगस्टमध्ये मराठवाड्यात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. मागच्या आठवड्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते फारुख अहमद सर हे नांदेडमध्ये 3 दिवस आमरण उपोषणाला बसले आणि त्याच्यानंतर 2024चे पैसे सप्टेंबर 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात आले. तर आम्हाला मागच्या वर्षीच्या निधीसाठी अजूनही आंदोलन करायला लागतंय आणि ही परिस्थिती बघता आणि सरकार जी निष्काळजीपणा करते आणि सरकार जो इकडच्या पूरग्रस्तांना निधी द्यायचा टाळाटाळ करते ते बघताच आम्ही या लोकांपर्यंत तातडीने पोचून त्यांची आवाज बोलून निधी त्यांना लवकरात लवकर मिळवून द्यायचा प्रयत्न करू. या ठिकाणी जवळपास हेक्टरी 50,000 रुपयांची मागणी केली जाते. वंचितची काय मागणी असणार? हे बघा, काही ठिकाणी हेक्टरी 50 रुपयाची मागणी केली जाते आणि 50,000 आणि काही ठिकाणी तर असं पण म्हटलंय की खूप कमी दरामध्ये